मला तर असं वाटायला लागलंय का माझ्या घरच्यांना सालाचा गडी नाही भेटला म्हणून यांनी मला लहानाचं मोठं केलंय. आता झोपातून उठलं कुठं नाही, तोंडबिंड नाही धुवून दिलं, तोच मला उसाच्या कावळ्या आणायला लावल्या. आता या उसाच्या कावळ्या मला अर्धा किलोमीटर वर न्यावं लागत आहे आणि या गाई बी माझ्या घरच्यांसारख्याच मतलबी आहे. एवढं लांबून कावळ्या आणल्या तरी त्यांना गम नाही पस्ताव नाही. माझ्या पायना सुद्धा इकून तिकून फार्म हाऊस आलो, तिडून घेतला आपला PMT. म्हणलं आता आळाईचा देदान का श्रीलंका झाल्याशिवाय हात सोडायचंच नाही. म्हणलं आज कडू औषध मारायचं आहे तर पहिली 4.5 लाखाचं मुस्क लावून घेऊ. आता मुस्क तर एकदम खतरनाक दिसत होतं मला, पण म्हणलं चायला एखाद्याने पाहिलं लई दोपटायला बसले धरून. मग पंप भरला आणि बिलगलो फवारायला. आता फवारितोय काय तर मी नीम ऑइल आणि बरेच सारे औषधं आहेत, तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल मी. कारण या कोबी झालती मोकार आळे आणि आमुषाई होती. आज घरी आलो जेवायला बघतो तर काय म्हणलं चायला एवढं मोठं पातीला रडराव आलंय, आपल्याला तर ताव मारायलाच पाहिजे. आता मी ताव मारायच्या बेतात होतोच, पण तेवढ्यात पाहिलं का अंकुश शेट हात धुवून तयारी करून कुठं निघाले. म्हणलं तुम्ही जायच्या आधी मी जेवायला जाऊन बसणार आहे. इकून तिकून मी जेवायला जाऊन काय बसलो, नुसतं मानवर करून पाहिली. म्हणलं दोघं